विशेष म्हणजे त्याला आपत्धर्म असं पण म्हणतात. जसं की आता ह्या काळात बघा, गेल्या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला आपले सामान्य आणखीन हे धर्म बाजूला ठेवून जे जे नियम केलेत ह्या परिस्थितीसाठी ते सगळे पाळावे लागले. म्हणजे लोकांपासून दुरी ठेवणं वगैरे. आता तशी म्हणजे माणूस हा वास्तविक समाजप्रिय प्राणी आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला, काही चांगलं घडलं की लगेच ते दुसऱ्यांना सांगावं, त्यांना पण आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावं. आपण लोकांकडे जावं, त्यांनी आपल्याकडे यावं. अशी एक आपल्याला ओढ लागलेली असते. आणि प्रेम किंवा सद्भावना दर्शवण्याचा एक माध्यम म्हणजे स्पर्शच आहे खरं म्हणजे. पण ह्या 1.5 वर्षाच्या काळापासून आपल्याला ते जरा वंचित राहिलो आपण त्याच्यापासून, की स्पर्श करायचा नाही. अगदी जवळची नातेवाईक सुद्धा दूर-दूर सगळं. तर हा आपत्धर्म झाला. अशा प्रकारे आपत्धर्म काही ठराविक परिस्थितीमध्ये असतो. मग त्यावेळेला इतर जो आपला नेहमीचा धर्म आहे, तर त्याचं उल्लंघन केलेलं चालू शकतं. पण आपत्धर्म असेपर्यंतच. त्याच्यानंतर मग तीच रूढी पडता कामा नये. त्यासाठी सावधान राहून, जागरूक राहून आपल्याला ती आणीबाणीची वेळ केव्हा संपते, तर तेव्हा पुन्हा लगेच आपला आपला धर्म जो आहे तो पाळावा लागतो. याचं उदाहरण म्हणून देतात शास्त्रामध्ये, की आता ब्राह्मणाने शूद्रांच्या घरचं खाणं किंवा मांसभक्षण वगैरे करणं, हा तसा त्यांचा धर्म नाही, त्यांचं कर्तव्य नाही. पण अगदीच उपासमार व्हायला लागली, सगळीकडेच दुष्काळ पडले आणि काहीच अन्न नाही, तर मग स्वतःचा जीव टिकवणं महत्वाचं आहे. म्हणून मग ते खाल्लं तर चालेल. पण ज्यावेळेला साधा शाकाहार मिळू लागेल, तर त्यावेळेला लगेच त्यांनी तिकडे शिफ्ट झालं पाहिजे. मग तो मांसाहार त्यांनी कंटिन्यू नाही करता कामा. नाहीतर मग तो अधर्म होईल त्याच्यासाठी. अशा अर्थाच्या गोष्टी आपल्याला उपनिषदांमध्ये वगैरे सुद्धा मिळतात. तर तिथे एक असंच आहे, तर त्यांना टोळधाड वगैरे आली त्या प्रदेशामध्ये म्हणून शेती सगळी उद्ध्वस्त झाली आणि काहीच मिळेना. अगदी पार प्राणकंठाशी आले. तर तेव्हा एका गाडीवाल्याकडून त्यांनी शिळे असे उच्छिष्ट असे उडीद होते, उडीद शिजवलेले ते खाल्ले त्यांनी. तर तो म्हटला की पाणी घ्या. तो म्हणे की नाही, पाणी मला कुठे पण मिळेल म्हणे. तुम्ही तुझ्याकडचं पाणी घेतलं तर माझं धर्माचं उल्लंघन होईल. म्हणून मी पाणी नाही घेणार. मग म्हणे उडीद कसे चालले मग तुम्हाला? तर म्हणे नाही, त्याच्याशिवाय माझे प्राण टिकत नव्हते म्हणून ते चालू शकलं. तर अशा प्रकारे आपल्या सत्सग विवेक बुद्धीला जागून आपण ते ठरवायचं की आपत धर्म कुठला आहे आणि आपला नेहमीचा सामान्य धर्म कुठला आहे. तर अशा प्रकारे धर्म काय ते आपल्याला गीता सांगते. म्हणजे पहिल्यांदा मी कोण आणि त्याच्यानंतर मग माझं कर्तव्य काय, आणि त्याचप्रमाणे शेवटचा जो आपला श्लोक आहे. आता ह्या गीतेचं आपण जर का बघितलं तर यत्र योगेश्वर कृष्ण शेवटचा श्लोक तसा आहे तो. पण शंकराचार्यांच्या भाष्याच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर पहिला श्लोक पण कुठला आहे? दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. हा जो दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक आहे, हा शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये पहिला श्लोक आहे. म्हणजे त्याच्या अगोदर त्यांनी फक्त संगती भाष्य लिहिले. अगोदरच्या श्लोकांवर म्हणजे संपूर्ण पहिला अध्याय आणि हे पहिले 10 श्लोक, त्याच्यावर काय त्यांनी भाष्य नाही केलेलं. तर डायरेक्ट हा श्लोक म्हणजे गीतेचा असा अर्थाच्या दृष्टीने हा पहिला श्लोक म्हणायचा, की अशोच्यानन्व शोच असतो. तर तो सुद्धा आपण पाहूया. आणि शेवटचा श्लोक जो आहे तो यत्र योगेश्वर कृष्ण फिजिकली आहे, पण अर्थाच्या दृष्टीने कुठला आहे? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. तर ह्याला चरम श्लोक, गीतेचा चरम म्हणजे अंतिम, अंतिम श्लोक असं म्हणतात अर्थाच्या दृष्टीने. तर आपण उपक्रम आणि उपसंहार म्हणजे शेवट आणि सुरुवात आणि शेवट ह्याचा विचार करतोय. तर आपण हे सुद्धा अर्थाच्या दृष्टीनेचे श्लोक पाहूया. काही करून आपल्याला आपलं मन जे आहे ते गीतेमध्ये ठेवायचं आहे. तर त्यामुळे ह्याही दृष्टीने विचार करू. तर आता इथे म्हटलं की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर ध्रुवा नीतीर विजय भूती हे सगळे सांगितले. तर म्हणजे ज्या ठिकाणी सगळे योगांचे ईश्वर आणि योग्यांचे पण ईश्वर, योगी ईश्वर आणि योगेश्वर दोन्ही आहे. तर ते जे श्रीकृष्ण आहेत ते जिथे आहेत, त्याचप्रमाणे धनुष्य बाण घेतलेले अर्जुन जे जिथे आहेत, ज्या पक्षामध्ये आहेत, त्या पक्षालाच विजय मिळेल. त्या पक्षाकडेच संपत्ती येईल, समृद्धी येईल, एक अढळ स्थिर असं धोरण त्यांच्याकडे येईल आणि त्याच्यामुळे ती जी सत्ता आहे ती टिकून राहील असं तिथे सांगितलं. आता हा झाला शब्दार्थ. आता आपल्या दृष्टीने याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे?
तर म्हटलं की अर्जुन जे आहेत ते रथी आहेत आणि पार्थ सारथी, म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत ते सारथी आहेत. तर आपल्या कठोपनिषदामध्ये हे रथाचं खूप छान रूपक त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं ते समजून दिले की रथ म्हणजे शरीर, रथी म्हणजे हा जीव आणि सारथी म्हणजे आपली बुद्धी, की जी शास्त्रांच्या अभ्यासामांनी तावून सुलाखून प्रशिक्षित अशी केलेली आहे. तर तिला तुम्ही तुमच्या जीवनाचा सुकाणू त्याला ठेवा. त्या भजनामध्ये पण म्हटलं ना, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. आणि धरुनी सुकाणू हाती बसले ती रामराया. तर म्हणजे श्री रामरायांना आपलं सुकाणू करा. आता इथे श्रीकृष्णाला पार्थाने सारथी बनवलं, तर त्याप्रमाणे ती सारथी आहे. नंतर घोडे म्हणजे इंद्रिय आहेत आणि घोडे ज्या मार्गावरून चालतात तो मार्ग म्हणजे शब्दस्पर्श रूपरस गंधांचे विषय पदार्थ आहेत. आणि लगाम म्हणजे तो मन आहे आपलं, असं ते उदाहरण दिले. तर ह्याप्रमाणे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर, म्हणजेच थोडक्यात अध्यात्मज्ञान अधिक त्याचा व्यवहारामध्ये उपयोग आणि ते व्यवहारात जीवन जगण्याचं ज्यांच्याकडे हिंमत आहे, ज्यांच्याकडे धारिष्ट आहे, ज्यांचा निश्चय आहे की हे अध्यात्मज्ञान अद्वैत तत्वज्ञान मी माझ्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगाला आणीन आणि त्याच्यामध्ये जे फल सांगितलंय परमानंद, त्याची मी झलक घेईन, त्याची मी चव चाखेन, असा ज्या मुमुक्षूंनी, ज्या साधकांनी निश्चय केलाय आणि त्याप्रमाणे ते साधना करत आहेत. फक्त शाब्दिक किंवा फक्त पुस्तकी त्यांची साधना नाहीये. तर असे जे आहेत ते म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि ते वापरणारा साधक जिथं आहे, तर तिथे तिथे सगळं सुख आहे, संपन्नता आहे, आणखीन स्थिरता आहे, सगळं मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला काय सांगतं भगवद्गीता तात्पर्य म्हणून, की ते सांगतात की सायन्स प्लस स्पिरिच्युअलिटी इज इक्वल टू प्रोग्रेस. म्हणजे आपल्या भारतासाठी पण बघा, तुम्ही विचार करा, आपल्या समाजाकडे पहा तुम्ही, जेव्हा जेव्हा आपण आध्यात्मिक ज्ञानाला नको म्हटलं, तेव्हा तेव्हा भोगवाद बळावला. आणि ज्या वेळेला आपण आध्यात्मिक ज्ञान आहे पण फक्त यांत्रिकपणे आपण सगळं काही करतो, आपण देवासमोर असले की अगदी डोळे आपले श्रद्धा भक्ती भावाने ओथंबलेले असतात, पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण कसं वागतो, किती खोटं बोलतो. ते साधे साधे जे लोक आहात, सगळ्या लोक म्हणजे हे त्या भगवंताच्या चालत्या फिरत्या मूर्ती आहेत. जगत ईषधी युक्त सेवनम. तर हे जगत हे जनार्दन, मानव हा माधव, तर त्याची त्या रूपाने सेवा करायची. तर आपण आपल्या नोकऱ्या चाकरांना कसं वागवतो, आपले जे संस्थेमध्ये किंवा आपल्या नोकरी धंद्यामध्ये जे संबंधित लोक आहेत परिचयाचे, तर त्यांना आपण त्यांच्याशी कसं वागतो, आपण कामामध्ये किती टाळाटाळ करतो, संस्थेच्या किंवा ऑफिसच्या सुद्धा. तर म्हणजे काम अगदी कमीत कमी, आणखीन पगारमध्ये चांगला. तर हे असं हे जे आपलं दुटप्पी वागणं आहे, त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं आणि आपल्याला तो जो आनंद त्याच्यात सांगितलाय, तर तो काही मिळत नाही. तर अशा प्रकारे दोन्ही तिथे पाहिजे, सायन्स पण पाहिजे आणि नॉलेज पण पाहिजे, ह्या स्पिरिच्युअलिटी. तर हे गीतेचं तात्पर्य आहे. गुरुदेवांनी एका ठिकाणी सांगितलंय की गीतेचं तात्पर्य काय, तर म्हणलं की ऍक्टिव्ह रेजिस्टन्स टू इनजस्टिस, म्हणजे अन्यायाचा कार्यशीलतेने केलेला प्रतिकार, म्हणजे कृतीतून केलेला प्रतिकार, म्हणजे हे तत्व गीतेचं आहे. जसं की गुरुदेवांच्या वर जे आपल्या गुरुजींनी स्तोत्र रचले कृतज्ञता, त्याच्यात पण एका श्लोकामध्ये येतं की निष्फला करुणा कापी सफला न भविष्यती. म्हणजे आपल्याला, आपण अगदी दिवाणखान्यात आपल्या बसून जेव्हा पेपर वाचतो किंवा बातम्या पाहतो, तेव्हा खूप तावातावाने अगदी मतभेद करतो की हा हे ह्या लाचलुचपतखोर अधिकाऱ्यांना असं केलं पाहिजे आणि ह्या भ्रष्टाचारी लोकांना तसं केलं पाहिजे आणि ह्या अतिरेक्यांशी असं वागलं पाहिजे. आणि बस करत काही नाही आपण.
भजी खातो, चहा घेतो आणि सगळं मग विसरून जातो तिथे. म्हणजे आपलं सगळं जे मत वगैरे आहे, तिडीक जे आहे ती सगळी फक्त म्हणजे निष्क्रिय आहे आपली. तर ते उपयोग नाही त्याचा. अशा प्रकारे इथे म्हटलं की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो विभूती ध्रुवा नीतीर्मतीर्मम असं संजय सांगतात धृतराष्ट्राला या आशेने की अजूनही 10वा दिवस झाला युद्धाचा पण तरी अजून खूपसे लोक वाचतील जर काही ह्याने आत्ताच दुर्योधनाला आळा घातला तर. पण ते काही व्हायचंच नव्हतं. अगोदर श्रीकृष्णांनी स्वतः शिष्टाई करून सुद्धा काही उपयोग झाला नव्हता तर काय होणार. तर त्याप्रमाणे ते झालं. आता आपण हे ज्या अर्थाच्या दृष्टीने पहिला आणि शेवटचा श्लोक म्हटला त्याचा थोडासा अर्थ बघूया, चिंतन करूया त्याच्यावर. तर मी आताच सांगितलं की दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक त्याच्यापासून शंकराचार्यांचं भाष्य सुरू होतं म्हणून अर्थाच्या दृष्टीने आपण तो पहिला श्लोक असं समजूया. उपक्रम आणि उपसंहार नंतर. तर म्हणलं की अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्रीकृष्ण हसल्यासारखं करून अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, ज्यांच्याबद्दल शोक करायला नको त्यांच्याबद्दल तू शोक करत आहेस. आणि पंडित असल्यासारखा मोठा स्वतःला शहाणपण असल्यासारखा तू धरून चाललायस. आपण खूप मोठे बुद्धिमान आणि समजदार असे. पण जे पंडित आहेत खरे चांगले ते अशा ह्या गोष्टींवर चिंता नाही करत. जे लोक जिवंत आहेत आणि त्रास देत आहेत त्यांच्याबद्दलही त्यांना चिंता नसते आणि जे लोक गेले ज्यांचे प्राण गेले त्यांच्याबद्दल पण त्यांना चिंता नाही. असू म्हणजे प्राण आणि त्याच्यामुळे सगळी इंद्रिय गतासून अगतासूनचे नानोशचंती पंडिता. तर कुठल्याही गोष्टीबद्दल ते खेद करत नाहीत. आणि पंडित म्हणजे काय, कुठे कुठे कोणत्या कोणत्या प्रदेशात पंडित म्हणजे आचारी, रसोई जो खाना बनवतात जेवण बनवतात त्यांना पंडित म्हणतात. पण आणि संगीताच्या परीक्षांमध्ये वगैरे पंडित म्हणजे खूप त्या क्षेत्राचं चांगलं ज्ञान असलेले. तर आता इथे पंडित या शब्दाचा अर्थ आद्यशंकराचार्य भाष्यकार यांनी सांगितला की पंडा यस्य अस्ति इति पंडितः. आणि पंडा म्हणजे आत्मविषयक बुद्धी, म्हणजे ज्याला आत्मविद्या किंवा ब्रह्मज्ञान आहे तर त्याला पंडित असं म्हटलेलं आहे. तर इथे सांगितलं की भगवान म्हणतात की जो कोणी खरा माणूस स्वतः कोण होता आपलं स्वरूप जो जाणतो तर तो कधीही कोणी गेलेत किंवा नाही गेले ह्याच्याबद्दल असं खेद करत नाही. आता ह्याचा अर्थ काय आहे, नुसता शब्दार्थ नको केला आपल्याला. तर ह्याच्यामध्ये सांगायचं असं की खरोखर जर का आपण आत्मतत्व जाणलं तर ते एक आहे. बघा, ज्या क्षणी हे शरीर मी नाही असं आपण म्हणतो तर त्याच क्षणी काय होतं, आपलं जे आत्मतत्व आहे मी म्हणजे अहम जो आहे तर तो व्यापक होऊन जातो. आणि मनाची आणि बुद्धीची पण आपण भिंत पाडून टाकली. मन म्हणजे त्या वृत्ती आणि बुद्धी म्हणजे पण जे काही ज्ञान अज्ञान आहे, मानापमानाच्या वृत्ती आहेत, कर्तृत्व भाव आहे, भोक्तृत्व भाव आहे, तर ते आपण सोडून दिलं, त्या उपाधी सोडल्या की आपलं जे आत्मतत्व आहे ते संपूर्ण पसरलेलं चैतन्य जे आहे की ज्याच्यामध्येही संपूर्ण सृष्टी आहे ते तत्व होतं, ज्याच्यामध्येही अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ते तत्व होतं. आणि ते एकदा झाल्यानंतर मग कोण कोणाला मारेल आणि कोण कोणाकडून मरेल या अर्थाचे 2 श्लोक सुद्धा गीतेमध्ये येतात. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निबध्यते वेदा विनाशिनं नित्यं येन मजमव्ययं कथं स पुरुष पार्थ कं घाती कं हन्ति. तर याप्रमाणे जो माणूस खरोखर पंडित म्हणजे आत्मविषयक बुद्धी ज्याची आहे तर तो कधीही ह्याच्याबद्दल खेद करत नाही. मग हे आहे तरी कसं, हे जन्म मरण किंवा मारणं आणि मारवणं किंवा मरणं कोणाकडून हे, तर ते म्हटलं की ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये काही क्रिया घडतात, काही प्रसंग होतात, काही व्यक्ती येतात आणि त्यांच्यामध्ये काही भावना जशा असतील त्याप्रमाणे तसे व्यवहार होतात. पण ते सगळं स्वप्न संपल्यानंतर आपल्या मध्येच झालेलं, आपल्या मनानेच प्रक्षेपित केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये मुळे त्याचं काही खेद किंवा खंत काही करायला नको. स्वप्नात आपण कोणाला मारलं तर पाप लागत नाही आणि कोणाला वाचवलं तर पुण्य लागणार नाही. कारण तिथे मागे जो जागा झालेला माणूस आहे तर त्याच्यामध्ये काही कर्तृत्वभाव काही नाही आहे तिथे. तर त्याप्रमाणे इथे होतं.
भगवान रमण महर्षी हे मोठे संत, आपल्याला माहिती असतील, उपदेशसार, सद्दर्शन हे ग्रंथ त्यांचे आपल्या मिशनमध्ये नेहमी शिकवतात. तर त्यांना ते एकदम शांत पडून राहायचे तिकडे अरुणाचलम आश्रमामध्ये, तिरुवन्नामलईच्या जवळ. तर एके दिवशी ते काळ जो होता तो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता. म्हणून हे जे जमनालाल बजाज वगैरे जे आहेत सगळे सप्रूवर, ते सगळे गांधीजींचा निरोप घेऊन त्यांना भेटायला गेले. तर त्यांनी साहजिकच तिथे चौकशी वगैरे केली, त्यांना सगळं हे केलं. तर ते म्हटले, की "हे कितपत योग्य आहे, की तुम्ही एवढे मोठे महान, इथे लाखो लोकं येतात देशभरातले, परदेशातले पण, आणि तुम्ही शांततेत पडून राहता, देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही काहीच करत नाही." बरं, स्वातंत्र्य तर आहेच, पण शिवाय कितीतरी ठिकाणी दुष्काळ पडलाय, कितीतरी ठिकाणी आगी लागतायत, अपघात होतायत, रोगराईचे साथी पसरल्यात. तर रमण महर्षी हसले फक्त, आणि त्यांना असं हे करून दाखवलं त्याने, की म्हणजे एखाद्या जर का आपण सिनेमा समजा बघत असू, तर त्या पडद्यावर काही काही होत असतं खूप चांगले प्रसंग, किंवा असे भीतीचे थरारक प्रसंग, हृदयस्पर्शी प्रसंग, काही करुण वगैरे. तर किंवा आगही लागते कधी कधी तिकडे सिनेमामध्ये. तर आपण काही बादल्या घेऊन तिकडे जात नाही. तिथे असतं ते ठेवलेले सगळे अग्निशामक यंत्र वगैरे ठेवलेले असतात तिथे भरून. पण ते काय आपण घेऊन जात नाही, वाळूच्या बादल्या भरलेल्या किंवा पाण्याच्या. आपल्याला माहिती असतं एवढं, की हा खरा फक्त पडदा आहे एक, आणि त्याच्यावर प्रक्षेपण ज्याचं ज्याचं केलंय, तर ते प्रक्षेपण फक्त आपल्याला दिसत आहे. खरं तिथे आगही लागलेली नाही आणि काहीच नाही. तर त्याप्रमाणे जो खरा आत्मतत्वाच्या ठिकाणी जागा झालेला आहे, तर त्याला ह्या जगातल्या सगळ्या ज्या घटना आहेत, वैयक्तिक सुद्धा निंदास्तुती, मान अपमान, यश अपयश, सुखदुःख, आणि त्याचप्रमाणे जगातले सुद्धा, ते तेवढंच भ्रामक आहेत, तेवढ्याच स्वप्नातल्यासारखे आहेत. तर अशा प्रकारे हे ज्यांची बुद्धी झाली, अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे, गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. तर अशा प्रकारे इथे सांगितलं श्रीकृष्णांनी अर्जुनाला, की अर्जुना, तू खूप चांगलं मला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतशीर असं सगळं सांगितलंस, की असं युद्ध होईल, मग ते सगळे कर्ते लोक जातील, मग ते कुळाचार बुडतील, मग पितरांना कोण हे करेल, आणि अधर्म माजेल, स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यावर अत्याचार होतील, मग शुद्धता जी आहे आपल्या वंशाची, आपल्या परिवाराची, कुळाची, ती राहणार नाही, आणि मुलांनी कोणत्या कुळाचा अभिमान ठेवायचा. आणि असं जेव्हा होतं माणूस गोंधळ, तर त्यावेळेला अनाचार माजतो. कारण जेव्हा एक शुद्ध असं कुळ आलंय, ती मुलगी जी शुद्ध आहे एकदम, तर तिची मग होणारी संतती तेजस्वी असते, आणि ती बुद्धिमान असते, आणि ती जेव्हा विचार करते, की नाही, माझ्या परिवारामध्ये इतके महान लोक होऊन गेलेत, तर मी असं वेडवाकडं काही करता कामा नये. मी माझ्या मनाला आवरलं पाहिजे, कुठल्या आकर्षणाला बळी पडू देता कामा नये. माझे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा असे महान होऊन गेले. इतके त्यांचे निग्रह, निश्चय कडक होते. इतकी त्यांची साधना होती, इतक्या त्यांचं प्रतिष्ठा होती. असं हे केव्हा असतं त्या मुलाला वाचत? ज्यावेळेला ते कुळ शुद्ध राहतं तेव्हा. तर हे अर्जुनाने मोठं छान सांगितलं होतं. तर तेव्हा मग श्रीकृष्ण हे सांगतात त्याला, की ही तू म्हणतोस ते बाकीच्या गोष्टी बरोबर आहेत, पण आत्ता ही वेळ जी आहे, ती अशी आहे, की ह्या अनाचारी, अधार्मिक लोकांकडून पहिल्यांदा सत्ता काढून घेतली पाहिजे, आणि लोकांना एक चांगलं शासन दिलं पाहिजे. म्हणून तू अगोदर हा विचार कर. तर अशा प्रकारे गीतेचं हे तात्पर्य सांगतात इथे. अच्छा, आता तसंच आपण अर्थाच्या दृष्टीने शेवटचा श्लोक कुठला म्हटला होता, की 18व्या अध्यायातला 66वा श्लोक. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान् परित्यज्य, पुन्हा आता धर्म आला पाहिजे. आपण कालपासून चर्चा करीतच आहोत धर्माची. सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, तू फक्त मला एकट्याला शरण ये, बाकी सगळं सोड, तुझी कर्तव्य काय आहेत ती वगैरे. आणि अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी, मी तुला सगळ्या तुझ्या पापांपासून, तुझ्याकडून तुला वाटतंय माझ्याकडून गुन्हा होईल का, अपराध होईल का, चुकीचं होईल का काय, मी मी त्याची काळजी घेतो. महाशुचः, तू दुःख करू नकोस, आणि उत्साहाने तुझं जे कर्तव्य आहे ते कर. तर असं तिथे सांगितलं. गीताई म्हणजे विनोबाजींचं एक सुंदर त्याच्यावर समश्लोकी केलेली आहे त्यांनी मराठीत आपल्या आईसाठी. आई म्हटले, की विनू, मला संस्कृत नाही कळत, तू मला गीता काय ते मराठीत सांग ना.
तेव्हा त्यांनी गीताही रचली, अतिशय गोड आणि समर्पक अशी येते. तर त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल पण सांगितलं. आणि ज्ञानेश्वरीत सुद्धा फार सुंदर ह्याची एक ओळ येते, की कल्लोळ जैसा पाणिया, की सोने लेणिया, तैसा आहे धनंजया शरण ये मज. हे अर्जुना, तू मला अशा प्रकारे शरण येईल की जशी एखादी लाठ पाण्याला शरण जाईल, जसा एखादा अलंकार सोन्याला शरण जाईल. आता इथे खुबीने काय सांगितले पहा, की लाट ही काय आहे? तत्वतः पाणीच आहे ते. लाट म्हणते की मी छोटी आहे, ती मोठी लाट आहे ना, ती मला मारेल. किंवा मी चालले किनाऱ्याकडे, पण मी पोहोचेल का कधी किनाऱ्याला? किंवा हा वारा येतोय, तो मला मध्येच घेऊन जातोय. असं त्या लाटेला भीती वाटते आपल्या अस्तित्वाची. किंवा ती मोठी असेल तर म्हणेल की अरे, मला ह्या छोट्या लाटांना आपल्या पोटात घेऊन जावं लागतंय, त्या सगळ्या मला येऊन धडकतात आणि नष्ट पावतायत, माझ्याकडून किती मोठं पाप घडतंय. असं ती लाट म्हणत आहे, स्वतःला वेगळं अस्तित्व, एक वेगळं व्यक्तिमत्व चुकीचं असं देऊन. तर ती पाण्याला जशी शरण जाईल, आता वास्तविक ती पाण्यामध्येच आहे, पाण्यानेच बनलेली आहे आणि पाण्यातच विलीन होणार आहे. लाट म्हणजे तत्वतः पाणीच आहे. तर त्याप्रमाणे हे अर्जुना, तुम्हाला शरण ये. आणि तसंच अलंकार सोन्याला. तर म्हणजे ते म्हणलं की अलंकार सुद्धा काय आहे ते? एकेन सुवर्ण तत्वेन सर्वं विज्ञातम स्यात्, वाचारंभणं विकारो नामधेयम, सुवर्णमित्येव सत्यम. तर म्हणजे एका अलंकाराला जाणलं तर आपण सगळं सोनं जाणू शकतो. म्हणजे संपूर्ण अलंकार हे केवळ सोन्याचं रूप आणि नाम बदललेलं आहे. त्याचा उपयोग त्याचं आपल्या शरीराच्या कुठल्या ठिकाणी घालायचं किंवा देवाच्या कुठल्या ठिकाणी त्याला चढवायचं त्या अलंकाराला, याचं फक्त स्थान बदलतं, किंमत बदलते, नावरूप बदलतं, पण तत्व जे आहे ते सोनंच आहे. आपण जेव्हा अलंकाराला स्पर्श करतो तेव्हा सोन्याला स्पर्श केलेला असतो. अलंकाराचं वजन करतो तर सोन्याचं वजन करतो. तर याप्रमाणे सोनं आणि अलंकार तत्व एकच आहे. तर म्हणून ते अलंकार जसं सोन्याला शरण जाईल, हे अर्जुना तसा तुम्हाला शरण येईल, असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. तर इथे सर म्हटलं की सर्व धर्मांन परित्यज्य. आता मग पुन्हा एरवी तर सांगतात की स्वधर्मे निधनम श्रेयस, परधर्म भयावह. आपलं स्वतःचं कर्तव्य केलं पाहिजे. ते जेणो काम तेणो करो, बिजो करो तो गोता खाय. म्हणलं की आपलं आपलं कर्तव्य चांगलं, जरी ते अप्रसिद्ध कुप्रसिद्ध असलं, जरी ते कठीण असलं, तरी ते केलं पाहिजे. अर्जुन पण विचारतात ना 3ऱ्या अध्यायात, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दना, तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. देवा, तुम्हाला तर हे कर्म संन्यास चांगला वाटतोय, मग तुम्ही मला या युद्धासारख्या घोर कर्मात कशाला टाकताय? तर तेव्हा तिथे हे सांगितलं की नाही, कर्म तर केलंच पाहिजे. आणि इथे म्हटलं की सर्व धर्मान परित्यज्य. तर मग हे काय? तर तिथे भगवान सांगतात की आता आम्ही धर्माचा बघा अर्थ सांगताना पहिला सांगितला होता की द लॉ ऑफ बिईंग, म्हणजे ती गोष्ट की ज्याच्या वाचून ती गोष्ट असू शकत नाही. म्हणजे द इनहेरंट कॅरेक्टरिस्टिक तसा आपल्या जो येतो सच्चिदानंद, म्हणजे केवळ अस्तित्व, नामरूप रहित चित तत्व म्हणजे ज्ञान, आणि अनंत आनंद, वस्तुनिरपेक्ष आनंद, हे आपलं तत्व आहे. जो आपण फोटोमध्ये दिसतो वगैरे ते आपण नाही आहेत खरं, जरी आपण व्यवहारासाठी तो ठेवायचा भाव, पण तरी आपल्या बुद्धीमध्ये ही मान्यता पाहिजे की यज्ञ दृश्यम तत् नश्यम तन्माया तन्मिथ्या तत् अनात्मा, तो मी नाहीये. अच्छा, तर अशा प्रकारे सर्व धर्मांपरित्यज्य भगवान सांगतात की एक माणूस म्हणून किंवा एक राजा म्हणून, क्षत्रिय म्हणून, किंवा एक वडील म्हणून, किंवा एक मुलगा म्हणून, जे जे तुला असे नाही वाटतात आपली कर्तव्य किंवा आपली एक ओळख आणि त्याच्यानुसार आलेली कर्तव्य, तर ते सगळे तू सोडून दे आणि फक्त तू जसा आहेस तसा तू मला ये. तू बाकी काही चिंता करू नको. खरं म्हणजे 11व्याच अध्यायामध्ये भगवंतानी दाखवलेलं आहे अर्जुनाला सगळं, की भविष्य काळात काय घडणार आहे ते सुद्धा. म्हणजे भूत भविष्य वर्तमान हे सगळं देवामध्ये अगोदरच घडलेलं आहे. निमित्त मात्र भवसव्यसाची. आपण तर खरं म्हणजे काहीच करत नाही. करायचं काय मग आपल्याला? फक्त तन्मे मनस शिवसंकल्पम असतो. म्हणजे माझं ते मन त्या समष्टी मनाशी जोडलं जाऊ दे. माझा अहंकार मध्ये मध्ये येऊन तिथे काही गोंधळ नको करू दे. लेट मी रिमेन ओपन.
to receive the instructions from that inner voice. तर अशा प्रकारे आपण राहिलो की झालं. अशा प्रकारे हा आपण बघितला उपक्रम आणि उपसंहार म्हणजे सुरुवात आणि शेवट ग्रंथाची. आता उद्या आपण जे 6 दुसरं आहे त्याच्याकडे जाऊया. मला अपेक्षा आहे की तुम्हाला सुद्धा हे जे प्रकट चिंतन होत आहे त्याच्यामध्ये आनंद, सात्विक आनंद उच्च प्रतीचा येत असेल. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु.